नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे संजय राऊत यांच्या मुंबईतल्या घरी आज सकाळी 7:30 वाजता ईडीचं पथक दाखल झालं. राऊतांच्या भांडूपच्या घरी ईडीचं पथक पोहोचलेलं आहे. पत्राचा घोटाळा प्रकरणी राऊतांची ईडी चौकशी होण्याची शक्यता आहे आणि संजय राऊत यांच्या घराबाहेर सीआरपीएफचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आणि या सगळ्या बंदोबस्तामध्ये ईडीचं पथक सकाळी 7:30 वाजता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरी दाखल झालेलं आहे. आणि त्यामुळे शिवसैनिकांनी संजय राऊतांच्या घराबाहेर जमून तिथे आंदोलन सुरू केले आहे, घोषणाबाजी सुरू केली आहे. केंद्र सरकार विरोधात आणि ईडीच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते. संजय राऊत यांचे समर्थक हे त्यांच्या घराबाहेर जमलेले आहेत. जसं सकाळी 7:30 वाजता ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी पोहोचलं आणि संपूर्ण सीआयएसएफचे जवान सुद्धा ईडीच्या या पथकासोबत तिथे आलेले आहेत. आणि संजय राऊत यांच्या घराबाहेर हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त आहे. आणि या सगळ्या बंदोबस्तामध्ये ईडीचं पथक संजय राऊतांची चौकशी करतंय आणि या कारवाईला सुरुवात झालेली आहे संजय राऊत यांच्या घरी. आणि त्याच वेळी संजय राऊतांच्या घराच्या बाहेर शिवसेनेचे सगळे हे कार्यकर्ते, संजय राऊतांचे समर्थक त्यांच्या घराबाहेर जमलेले आहेत आणि तिथे घोषणाबाजी सुरू आहे केंद्र सरकारच्या विरोधात आणि ईडीच्या विरोधात. काही भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण यावरती घेतल्या. तर संजय राऊत यांनी याआधी ईडीनं त्यांना ज्यावेळी चौकशीसाठी बोलावलेलं होतं त्यावेळी ते तिथे आत्ता देखील ज्या दिवशी चौकशीला बोलावलेलं होतं तेव्हा ते हजर राहिले नाहीत. आणि त्याचा परिणाम म्हणून ईडीचं पथक थेट संजय राऊतांच्या घरी पोहोचलेलं आहे. त्यामुळे संजय राऊत हे सहकार्य करत नाहीत आणि म्हणून ईडीचं पथक त्यांच्या घरी आज दाखल झालंय अशी प्रतिक्रिया भाजपकडून आलेली होती. दरम्यान आता शिवसेनेचे काही कार्यकर्ते, संजय राऊत यांचे समर्थक त्यांच्या घराच्या बाहेर जमलेले आहेत. ते आक्रमक झालेत. केंद्र सरकार आणि ईडीच्या विरोधात इथे घोषणाबाजी सुरू आहे. या सगळ्या संदर्भात काही वेळापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली होती. ते काय म्हणाले ते ऐकूयात. संजय राउत को आखिर हिसाब देना पड़ेगा। 1200 करोड़ का पत्राचार घोटाला हो, वसई नायगांव में जो यूनिटेड पीएससीएल बिल्डर का घोटाला हो, माफियागिरी हो, लोगों को धमकियां देना, जेल में डालना, जिस प्रकार से एनडीए सरकार ने महाराष्ट्र में भ्रष्टाचार का आतंक फैलाया था, अब संजय राउत को अपने भ्रष्टाचार का, माफियागिरी का, दादागिरी का हिसाब देना पड़ेगा। तर पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांनी देखील संजय राऊतांवरती आरोप केलेत. अगदी पहिल्यापासूनच किरीट सोमय्या हे संजय राऊत आणि त्यांचा जो काही आर्थिक गैरव्यवहार आहे यावरती त्यांच्यावर टीकेची झोड उठवत असतात. आणि आज तर ईडीचं पथक हे संजय राऊतांच्या घरी पोहोचल्यानंतर ही किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. याच संदर्भात आमदार संजय शिरसाट यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली होती. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. संजयजी, न्यूज 18 लोकमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळीच बातमी आलेली आहे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचलेले आहेत. सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते. त्यांच्या घराचे येते म्हणजे भांडूपला त्यांच्या घराचे काही शिवसैनिक देखील पोहोचलेले आहेत. घोषणाबाजी देखील सुरू आहे. आपली पहिली काय प्रतिक्रिया यावरती? गेल्या 4-5 वेळापासून ईडीची त्यांना नोटीस जात होती आणि त्या नोटीसला ते हजर, कदाचित त्यांना जास्त आज जी ईडीची रेट पडली त्यातून जर त्यांचे काही दोष नसतील तर ते सुटतीलच. परंतु माझ्या मते त्यांनी जे काही घोटाळे केलेले, जे भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा हात निश्चित आहे असं एकंदरीत वाटतंय. परंतु संजय राऊत आहेत, हिंमतदार नेते आहेत. त्यांनी आव्हान केलं होतं, त्या आव्हानाला ते आता साथ देतील. आणि राहिला प्रश्न काही लोकांचा, मुळात हेच वाटतंय की जर त्यांना अटक जर झालीच तर शिवसैनिक खुश होतील. शिवसैनिकाची भावना होती, ज्यांनी पक्ष फोडायचं काम केलं, ज्यांनी सर्व मातोश्रीला त्रास द्यायचं काम केलं,
त्याच्यावर जर ईडीचे रेड जरी झालं तर त्यात काय आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. काही जे शिवसैनिक आहेत ते असं म्हणतात की हे सुडबुद्धरी केले जात आहे, केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे, एक हुकुमशाही पद्धतीने कारभार सगळा सुरू आहे केंद्र सरकारचा, एक टीका केली जाते शिवसैनिकांना. यावरती आपली काय प्रतिक्रिया? कायदा आहे ना. ईडी म्हणजे काय? ईडी असेल, सीबीआय असेल, कोणतीही एजन्सी असेल, त्यासाठी कायदा आहे. कायदेशीर पाहिजे. हे काही पहिल्यांदा कारवाई होते अशातला भाग नाही. सोनिया गांधीवर ईडीची नोटीस आहे, राहुल गांधीवर आहे, अनेक लोकांवर आहे. ते कायदेशीर लढाई लढतात, तसं यांनी लढाई. आणि संजय राऊतांचं आव्हान दिलेलं आहे, मला अटक करून दाखवाच असं त्यांनी आव्हान दिलेलं आहे. पाहूया त्या आता त्यांच्या आव्हानाचं काय होतं ते. संजय राऊत यांनी तर आव्हान दिलेलं असतं, पण मुख्य जी केस आहे, काही अलिबागची जमीन जी आहे ते घोटाळ्याचं प्रकरण जे आहे ते असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर मुंबईतलं गोरेगावमधलं जे पत्रा चाळ आहे त्यामध्ये काही आर्थिक गैरव्यवहार आहेत. त्या आर्थिक गैरव्यवहारामध्ये जे थेट व्यक्ती आहेत पाटकर त्यांचे संजय राऊत असल्याचं ईडीचे अधिकारी सांगतात. नेमकं हे प्रकरण काय आणि नेमकं कितपत हे धोकादायक संजय राऊत यांच्यासाठी ठरू शकतं? नाही, आता हे सर्व जे प्रकरण आहे हे चौकशीचा भाग आहे. त्याची डीप मधली माहिती मलाही पण नाही. मला त्याच्याबद्दलची माहिती नसल्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही. परंतु जर त्यात जर घोटाळा ते सापडले तर निश्चित ईडी त्यांना अटक करणार. मग ही जी प्रोसेस आहे ही मला वाटतं लॉंग प्रोसेस होईल. याआधी देखील तुम्ही संजय राऊत यांच्यावरती टीका केली होती. आता संजय राऊत यांची चौकशी ईडीचे अधिकारी करतायत. काय तुम्हाला वाटतं एकूण पुढे काय घडू शकतं? जो जैसा करेगा वो वैसा भरेगा. दुसरं काय? तर शिंदे गटातले आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली. ते सध्या औरंगाबादमध्ये आहेत कारण मुख्यमंत्र्यांचा आज औरंगाबाद दौरा आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी थेट शिवसेनेवरती टीका केली आहे की ज्यांनी शिवसेना फोडायचं काम केलं त्या संजय राऊतांवरती आता ईडीकडून कारवाई होते आणि जर संजय राऊतांना आज अटक झाली तर शिवसैनिकच खुश होतील, अशा प्रकारची थेट टीका संजय शिरसाट यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या घराच्या बाहेर सध्या जमलेले त्यांचे समर्थक आणि ते ईडीच्या विरोधात आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतायत. आणि ईडीचं पथक हे दाखल झालेलं असताना संजय राऊत यांच्याकडनं नेहमीप्रमाणे एक ट्विट आलेलं आहे. तरीही शिवसेना सोडणार नाही, महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील, असं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांचं. घरामध्ये ईडीचं पथक आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून त्यांच्या चौकशीसाठी आणि या सगळ्या दरम्यानच संजय राऊत यांचं एक ट्विट आलेलं आहे आणि त्यामध्ये ते म्हणतायत तरीही शिवसेना सोडणार नाही, म्हणजे माझ्यावरती ईडीची कारवाई झाली तरी शिवसेना सोडणार नाही, महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील, असं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांचं ईडीचं पथक घरी दाखल असताना. ही दोन दृश्य ज्यावेळेला सकाळी 7:30 वाजता ईडीचं पथक हे संजय राऊतांच्या घरी पोहोचलं त्यावेळी त्यांच्या गेटपासून सगळा बंदोबस्त कडक ठेवण्यात आलेला आहे. गेटला कुलूप घालण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या सीआयएसएफच्या जवानांच्या सुरक्षिततेमध्ये संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक हे सध्या चौकशी करतंय. सकाळी 7:30 वाजल्यापासून चौकशीला सुरुवात झालेली आहे. आता 1.5 तास झालाय. आणखी किती तास ही चौकशी सुरू राहते याबद्दल आत्ताच काही अंदाज नाही. मात्र या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच. आमच्या प्रतिनिधी या ज्या क्षणाला ईडीचं पथक हे संजय राऊतांच्या घरी पोहोचलं तेव्हापासून आपल्या सोबत आहेत. क्षणोक्षणाचे अपडेट आपण त्यांच्याकडून घेतोय. आणि ही दुसरी दृश्य संजय राऊत यांचे समर्थक सध्या त्यांच्या घराच्या बाहेर ठिय्या देऊन बसलेले आहेत आणि ते केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करतायत. सुडबुद्धीनं ही कारवाई केली जाते आणि भाजपकडून ही कारवाई केली जाते ईडीकडून आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातो हे तर नेहमीच आपण ऐकत आलेलो आहोत. आणि हेच सगळे मुद्दे घेऊन संजय राऊत यांचे समर्थक त्यांच्या घराच्या बाहेर ठिय्या देऊन बसलेत. ते केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करतायत. ते का गेले नाहीत प्रश्नांची सकाळ दुपार संध्याकाळ पत्रकार परिषदा घेण्यासाठी शिवसेना नेत्यांकडे वेळ आहे, पण ईडीच्या गंभीर प्रश्नांना उत्तर देण्यासाठी शिवसेना नेत्यांकडे वेळ नाही. याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला स्पष्टपणे कळतोय. ईडीची कारवाई कधी रातोरात होत नाही.
कुठल्या अकाउंटमधून कुठल्या अकाउंटमध्ये किती रुपये गेलेत, कसे गेलेत, काय चुकीचं घडलंय, याचं कित्येक महिने अध्ययन केल्यावर ही कारवाई होते. तर त्याच्यामुळे राजकीय हतबलता म्हणून शिवसेना नेत्यांनी इतर सबबी सांगण्याच्या ऐवजी हिम्मत असेल तर ईडीच्या प्रश्नांचा सामना करावा. कर नाही त्याला डर असण्याचं काय कारण? 3 दिवसापूर्वी जेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्यांना बोलावलं त्यावेळेस ते का गेले नाहीत प्रश्नांची उत्तर द्यायला? सकाळ दुपार संध्याकाळ पत्रकार परिषदा घेण्यासाठी शिवसेना नेत्यांकडे वेळ आहे, पण ईडीच्या गंभीर प्रश्नांना उत्तर देण्यासाठी शिवसेना नेत्यांकडे वेळ नाही. याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला स्पष्टपणे कळतोय. ईडीची कारवाई कधी रातोरात होत नाही. कुठल्या अकाउंटमधून कुठल्या अकाउंटमध्ये किती रुपये गेलेत, कसे गेलेत, काय चुकीचं घडलंय याचं. तर भाजपचे आमदार राम कदम यांची ही प्रतिक्रिया होती आणि त्यांनी थेट पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावरती टीका केली आहे त्यांच्या पत्रकार परिषदा घेण्यावरून. आणि एकूणच ईडीनं ज्या वेळी त्यांना चौकशीसाठी बोलावलं त्यावेळेला संजय राऊत यांनी सहकार्य केलं नाही आणि म्हणूनच ईडीचं पथक हे काही रातोरात कारवाई करत नाही. जोपर्यंत त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत किंवा काही दस्तावेज आहेत त्याशिवाय ईडीचं पथक हे कारवाई करत नाही किंवा छापा टाकत नाही असं राम कदम यांचं म्हणणं. तर संजय राऊतांच्या ईडी चौकशी विरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं दिसतंय. राऊतांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येनं जमा झाले. त्यांनी तिथे ठिय्या दिलाय. संजय राऊत यांच्या घराबाहेर आता अनेक शिवसैनिक जमायला सुरुवात झालेली आहेत. या शिवसैनिकांनी ठिय्या मांडलेला आहे. ते सर्व बसलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं ईडीने कारवाई केलेली आहे त्याचा निषेध ते नोंदवतात. आजच्या संपूर्ण कारवाईकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष आहे. कसं बघता याकडे? मी आपल्याला मगाशी पण सांगितलेलं आहे, हे सगळं दबाव तंत्र चालू आहे. बीजेपीचं याच्यामागे फार मोठा हात आहे आणि जेणेकरून संजय राऊत साहेबांना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना अरेस्ट करायचं आहे. आणि त्याच्या अगोदर 2008चं हे प्रकरण आहे. आत्ता हे लोक जागे झालेले आहेत. म्हणजे याच्याहून कळतं की आतापर्यंत आपण जर बघितलं असेल ईडीच्या जेवढ्या इन्क्वायऱ्या झाल्या त्याच्यामधून निष्पन्न काही निघालेलं नाहीये. म्हणजे हे फक्त दबाव तंत्र चालू आहे थोडक्यात आपल्याला सांगायचं झालं तर. आणि शिवसेना अशी काही गप्प बसणार नाही. संजय राऊतांना अरेस्ट जरी केलं तरी आम्ही काही गप्प बसणार नाही. शिवसेना अजून जोमाने पुढे जाणार आणि सर्व उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे सर्व. कुठेतरी ईडीचा वापर हा संजय राऊत यांच्या टीकांना थांबवण्यासाठी झाला असं वाटतं का? 110%. आज फक्त आपल्याला माहित आहे संजय राऊत शिवसेनेमध्ये आपली बाजू मांडतायत शिवसेनेच्या वतीने. जो भाजपामध्ये गेला तो धुतला तांदळासारखा होतो. जसं आपण म्हणतो वॉशिंग मशीनमध्ये टाकल्यानंतर कपडे जसे स्वच्छ होतात तसे ज्यांच्यावर आरोप आहेत ते तिकडे गेले की स्वच्छ होतात. आपण बघितलं की ते आमदारांची लिस्ट आहे त्याच्यामध्ये की जे गेले त्यांच्या इन्क्वायऱ्या थांबल्या गेल्या. म्हणजे लोकशाही कुठे आहे? आजच्या तारखेला लोकशाही कुठे आहे? लोकशाही कुठच्या दिशेला चाललेली आहे? आणि खरं म्हणजे लोकशाही संपवण्याचा आता प्रकारांचा चाललेला आहे. म्हणजे आपण जे हुकुमशाह म्हणतो तसं हुकुमशाहप्रमाणे आपले मोदी सरकार करत आहे. कसं बघता या कारवाईकडे? तुम्ही सगळ्यांनी ठिय्या मांडलेला आहेत, बसून राहणार आहात, कारवाई सुरू आहे. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जी कारवाई चालू आहे, हे सोडाबुद्धीची कारवाई चालू आहे. सोडाबुद्धीची कारवाई चालू आहे म्हणून आम्ही इकडे आलेलो आहे. हे भाजपचा दबावतंत्र चालू आहे. आता जे आलेले शिंदे सरकार आहे त्यांचंही सुद्धा दबावतंत्र चालू आहे. 50 जण गेलेत, त्यांच्या ईडीची कारवाई काय गेली? प्रताप सरनाईकाची कारवाई काय झाली? यामिनी जाधवची ईडीची कारवाई काय झाली? त्यांच्याबद्दल कोणी आवाज काढत नाहीये. आणि आमच्या शिवसेनेच्या बुलंद तोपेवरती तुम्ही जर प्रयत्न काही करत असाल तर आम्ही त्याच्या अगोदर आम्हाला तुम्हाला सामने जावं लागेल. त्रास कसा द्यायचा आणि त्यांना गप्प कसा बसवायचा त्याच्यासाठी हे सगळे बीजेपीवाले करतात. पण आम्ही शिवसेने घाबरणार नाही. आम्ही ठामपणे सगळा निर्णय होईपर्यंत इथे बसून राहणार. रात्रीचे 12 वाजू दे, 2 वाजू दे, 4 वाजू दे, तरी पण आम्ही इथून हलणार नाही.
कुठेतरी ही कारवाई आज करण्यामागे काही नियोजन होतं का? यापूर्वी किरीट सोमय्या यांनी सुद्धा असेच एक निर्देश दिलेले होते. त्यांनी म्हटलेलं की या महिना अखेरीपर्यंत त्यांना अटक होऊ शकते. किरीट सोमय्या असतील यांच्या रडारवर आणि ईडीच्या रडारवरती ते कायम असतं. संजय राऊतांवरती ही कारवाई का होती? हो ते ना, बीजेपी कसा त्रास द्यायचा, त्याच्यासाठी त्यांना मानसिक त्रास कसा द्यायचा, मानसिक संतुलन कसं बिघडवायचं, घरचे सगळे कसे डिस्टर्ब करायचं, त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. पण शिवसैनिक इथे खंबीर आहेत, त्यामुळे काही घाबरण्याचं कारण नाही आहे. तर संजय राऊतांच्या घराबाहेर जमलेले त्यांचे समर्थक, त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने केलेली ही बातचीत आणि त्यांनी थेट केंद्र सरकारवरती आरोप केलेले आहेत. मात्र या सगळ्यामध्ये ईडीचं पथक घरामध्ये आलेलं असताना संजय राऊतांनी आणखी एक ट्विट केलेलं आहे आणि या नव्या ट्विटमध्ये ते म्हणतायत, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडी मात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन. खोटी कारवाई, खोटे पुरावे. मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही. जय महाराष्ट्र असं नवं ट्विट संजय राऊत यांचं घरामध्ये ईडीचं पथक असताना. थेट जाऊयात, सुस्मिता भदाणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्या संजय राऊतांच्या घराजवळ आहेत. सुस्मिता, आणखी एक नवं ट्विट आलंय संजय राऊत यांचं घरी ईडीचं पथक असताना आणि बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो मी कोणताही घोटाळा केलेला नाही असं ते म्हणतायत. त्यात संजय राऊत यांचं हे ट्विट सूचक आहे. संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने बाळासाहेबांची शपथ घेतली आहे त्यात एक स्पष्ट होतं की कुठेतरी त्यांच्यावरती जे आरोप करण्यात आले आणि यापूर्वी त्यांनी जी भूमिका घेतली होती की आपण काही केलं नाही, त्याच भूमिकेवरती ते ठाम आहेत. आपण माझ्या मागे बघू शकत असाल, खूप मोठ्या संख्येनं शिवसैनिक एक एक करत जमायला सुरुवात झालेली आहेत. महिला शिवसैनिक सुद्धा आहेत. काय नेमकी परिस्थिती आहे? कुठेतरी ज्या पद्धतीचं ट्विट संजय राऊत यांनी केलेलं आहे ते बघता असं वाटतं का की ते निर्दोष आहेत म्हणून? संजय राऊत साहेब निर्दोषच आहेत. हे फक्त हरेसमेंट करण्याचं काम भाजप सरकारचं चाललेलं आहे. भाजप सरकारचं सगळं पूर्ण षडयंत्र आहे की त्यांना शिवसेनेला संपवायच्या गोष्टी त्यांच्या चाललेल्या आहेत. पण अशी शिवसेना संपणार नाही. असे आमच्याकडे एक एक वाघ आहेत. राऊत साहेब घाबरणाऱ्यातले नाही आहेत. सच्चा शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक आहे. मोडेन पण वाकणार नाही. खरं तर आज जी कारवाई केली जाते आहे त्याचे संकेत यापूर्वीच मिळालेले होते. अनेक तास त्यांना यापूर्वी सुद्धा चौकशीसाठी बसून राहावं लागलं होतं ईडीच्या कार्यालयामध्ये. आज ही किती वेळ चालेल आणि तुम्ही इथेच थांबणार का? असं आहे की किती वेळ चालेल ही गोष्ट तर सांगू शकत नाही, परंतु जोपर्यंत चालेल तोपर्यंत या ठिकाणी बसलेले सगळे शिवसैनिक या ठिकाणून हलणार नाहीत. आज अनेक शिवसैनिक इथे बाहेर येण्याची शक्यता आहे. पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त इथे आपल्याला पाहायला मिळतोय. किती वेळ इथे थांबण्याची तयारी आहे? जोपर्यंत हे चालू राहणार तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत. जोपर्यंत हे चालू राहणार तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत. आम्ही ही कारवाई का करण्यात आली असं वाटतं? त्यांना मानसिक त्रास कसा द्यायचा त्याच्यासाठी चाललेला आहे. महाविकास आघाडी स्थापन झाली आणि सर्व संजय राऊत साहेब होते. आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. त्याचाच भाजपला खूप मोठा राग आहे. या संजय राऊत साहेबांनी महाविकास आघाडी, कारण की 105 आमदार भाजपच्या घरी बसवणारा हा एकमेव संजय राऊत साहेब होता आणि ही त्यांना खूप चीड आहे. म्हणून नेहमी संजय राऊत साहेबांच्या कुटुंबांना कसं टार्गेट करायचं, त्यांना कुठल्या प्रकारे दबाव तंत्र, त्यांना कसं यूज करायचं, आज त्यांच्या मागे बीडी सीडी काय काय जो लावलेला आहे हा सर्व दबाव. तुम्हाला माहिती आहे अर्जुन खोतकर ज्यावेळी एकनाथ गटाच्या शिंदेमध्ये गेले ते शिवसैनिक किती भावना त्यांनाही पटलेले नाहीयेत की अर्जुन खोतकर जे एकनाथ शिंदे गटामध्ये त्यांना ते आवडलेले नाहीये. पण ते स्वतः संजय राऊत साहेबांनी सांगितलं की माझ्यावर दबाव तंत्र आहे. जो अर्जुन खोतकरांनी सांगितलं माझ्यावर दबाव तंत्र आहे म्हणून मी एकनाथ शिंदे गटामध्ये जातो. ईडीचा आणि इतर काही गोष्टी मला सांगा ना, हा सचिन जोशी कोण आहे? एकनाथ शिंदेचा पीए आहे. ह्याच्यावरती कारवाई का झालेली नाही? बरेचसे परमवीर सिंग कुठे आहे सांगा? परमवीर सिंग. आणि मला हे कळत नाहीये
सुद्धा यांना ज्यावेळी आरोप होतो भाजपच्या नेत्यांवरती त्यांना जामीन देतात, त्यांचे सर्व जे नोटीस देतात ते माफ होतं किंवा त्यांना सूट देतात. संजय राऊत साहेब आज दिल्लीला होते आणि नोटीस घरी आलेले. त्यांनी सांगितलेलं की पार्लमेंट चालू आहे. जर पार्लमेंट चालू असताना तुम्ही माझ्या घरावर येता, आम्ही येतो ना, प्रत्येक वेळी ईडीला सहकार्य केलेलं आहे, नाही केलेलं का? वारंवार सहकार्य करत असताना हे दबाव तंत्र यांना तरी कुठेतरी प्रेशराईज करून हे कुठेतरी दबाव तंत्र वापरलं जातं असं म्हटलं जात आहे. अनेक शिवसैनिक अजूनही रस्त्यात आहेत. इथे आणखीन किती शिवसैनिक पोहोचण्याची शक्यता आहे? बघा, बाहेर पूर्णच्या पूर्ण एरियामध्ये शिवसैनिक भरलेले, त्यांना पोलीस आतमध्ये यायला देत नाहीये. जसं जसं शिवसैनिक लोकांना माहिती पडतो की आपल्या घरात, आपल्या जे आपण मंदिर मानतोय तिथे तुम्ही ईडीला जबरदस्ती सकाळी सकाळी पाठवलंय. आम्ही येऊन तुम्हाला कोऑपरेटिव्ह करत असताना सुद्धा 10 तास तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना सुद्धा तुम्ही आमच्या घरापर्यंत येतात. तुम्ही फक्त दाखवायचा प्रयत्न करतात की तुम्ही जर आमच्या विरोधात बोलला तर आम्ही तुमच्या घरात घुसू शकतो. हाच एक देशामध्ये मेसेज द्यायचा प्रयत्न करतात. म्हणून त्याच्या विरोधात पूर्णच्या पूर्ण भांडू, बिक्रोळी, मुलुंड या सर्व क्षेत्राचे लोक बाहेर येऊन उभे आहेत. शिवसैनिक, महिला, पुरुष, युवक सर्व लोक बाहेर उभे आहेत. फक्त आम्ही हेच बघतोय की हे लोक कितपर्यंत खालच्या दर्जामध्ये जाऊन लोकांच्या वरती सूटबुद्धीने कारवाई करतात. आताच संजय राऊत यांनी एक ट्विट केलेलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगितलंय की मी कुठलाही आर्थिक गैरव्यवहार केलेला नाही, घोटाळा झालेला नाही, असं त्यांनी ट्विट करून आतमध्ये कारवाई सुरू असताना म्हटलं. संजय राऊत साहेबांनी वारंवार सांगितलंय की ईडी जे प्रश्न विचारणार ते प्रश्नाचं उत्तर मी द्यायला कटिबद्ध आहे. मी उत्तर देतोय. जे मला विचारणार मी कॉपरेट करणार आहे. तुम्हाला जर ते सहकार्य केलेलं असते, तुम्ही घरी आला तर तुम्हाला 10 तास तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुमच्याकडे जर सबूत असता तुम्ही तेव्हाच अरेस्ट केले असते. तुम्ही सोडतायत आणि परत जे संजय राऊत साहेब आवाज उचलतायत, तुमच्या विरोधात बोलतायत, म्हणून तुम्ही फक्त येतात. हे लोकांना कळून चुकलंय. लोकांना समजतं या सर्व गोष्टीचा की तुम्ही चुकीच्या पद्धतीने जे तुमच्या विरोधात आवाज करतोय त्या सर्वांना तुम्हाला अरेस्ट करायचे. 2024 पर्यंत खासदारकी, आमदारच्या इलेक्शन पर्यंत आवाज उचलणाऱ्या व्यक्तींना तुम्हाला आतमध्ये ठेवायचे. कारण ईडीमध्ये 3 वर्षापर्यंत तुम्ही जामीन फेटाळू शकता. तुम्ही कुणाला पण बिना जामीनच्या आतमध्ये ठेवू शकता. हे ईडीला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला पूर्ण तऱ्हेचं माहिती आहे. म्हणून या देशामध्ये जे लोक आवाज उचलत आहेत बीजेपीच्या विरोधात त्या सर्वांना खासदारकी इलेक्शन 2024 होईपर्यंत यांचा हाच कट आहे की सर्वांना आतमध्ये ठेवा, की पब्लिक समोर यांचा आवाज उचलणारा कोणी या देशामध्ये राहूच नाही. या देशामध्ये ऑपोजिशन हे ठेवायचेच नाही या लोकांना. आपण बघतोय की ज्या पद्धतीनं सर्व शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत ते सर्वच या ठिकाणी संजय राऊतांच्या घरी येण्यासाठी पोहोचत आहेत अशी माहिती मिळते. परंतु पोलिसांनी सुद्धा प्रचंड मोठा बंदोबस्त या संपूर्ण घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लावलेला पाहायला मिळतो. बरं, सुस्मिता थोडंसं थांबवते कारण संजय राऊतांचं आणखी एक नवं ट्विट आलंय, ते देखील पाहूयात. शिवसेना जिंदाबाद, लढत राहीन, असं ट्विट आणखी एक संजय राऊत यांचं. सकाळी ईडीच्या कारवाईला सुरुवात झाल्यापासून हे 3रं ट्विट आहे संजय राऊत यांचं. आणि घरामध्ये ईडीचं पथक असताना संजय राऊतांकडून ट्विट्सवर ट्विट्स केली जात आहेत आणि यामध्ये ते आपली बाजू मांडतात एक प्रकारे. आणखी एक नवं ट्विट त्यांचं आलंय, त्यामध्ये शिवसेना जिंदाबाद, लढत राहीन, असं ट्विट संजय राऊत यांचं. पुन्हा जाऊयात आपण सुस्मिता भदाणी यांच्याकडे. सगळे संजय राऊत समर्थक त्यांच्या सोबत आहेत. सुस्मिता, आणखी एक नवं आणि 3रं ट्विट संजय राऊतांचं, शिवसेना जिंदाबाद, लढत राहीन म्हणतायत ते. याच करता म्हटलेलं आहे कारण मोठ्या संख्येनं शिवसैनिक इथे जमायला सुरुवात झालेली आहे. साधारणपणे 50 फुटाच्या अंतरावरती मोठा पोलिसांचा बंदोबस्त. आपण संपूर्ण जर हा परिसर बघितला तर इथे मोठ्या संख्येनं शिवसैनिक हे जमायला हळूहळू सुरुवात झालेली आहे. आणि ज्या पद्धतीने हळूहळू सर्व शिवसैनिक जमा होत आहेत याच्यातनं कुठेतरी शिवसेनेच्या अनेक शिवसैनिकांचं समर्थन त्यांना मिळतं हे स्पष्ट होत आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आता त्यांचे कुटुंबीय आतमध्ये आहे. सुनील राऊत स्वतः सुद्धा जे इथले स्थानिक आमदार आहेत ते सुद्धा सध्या घरामध्ये आहेत. आणि त्यामुळेच आपण बघतोय की ज्या मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमा झालेले आहेत, ही शिवसैनिकांची संख्या वाढणार आहे का? बाळासाहेबांची साक्ष देत, त्यांची शपथ घेत संजय राऊतांनी म्हटले की मी आर्थिक गैरव्यवहार केला नाही. शिवसेनेने कायमच त्यांना समर्थन दिले आणि शिवसेना जिंदाबाद असं त्यांचं 3रं ट्विट आता झालेलं आहे. कसं बघता याकडे? गेल्या महिन्यामध्ये 10 तास त्यांची तिथे इन्क्वायरी केली ना.
शासनाचे अधिकारी तिथे होते ना, 10 तास इन्क्वायरी करून तुम्हाला काय मिळालं नाही. आज परत तुम्हाला वरतून दबावला, दिल्लीवरून दबावला आणि पुन्हा तुम्हाला त्यांची इन्क्वायरी करताय. त्यांचं अधिवेशन चालू होतं, त्यांनी सांगितलं अधिवेशनमध्ये आम्ही आहोत. अधिवेशन चालू असताना पण तुम्ही आता त्यांनी नोटीस दिली असताना पण तुम्ही येता घरी. हे काय दंडुकेशाही आहे ना? हा, ललित मोदी कुठे आहे? ललित मोदी गेला तर त्याला माफ केलं. मराठी माणसावर अन्याय करताय. एक मराठी माणूस झगडतोय, त्या मराठी माणसावर अन्याय करताय तुम्ही. संजय राऊत एकदम क्लीन आहेत. अरे 50 लाखाचा काय, लोकांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलाय. बीजेपी वाल्यांनी पैसा नाही काय? भाजपवाल्यांनी पैसा नाही, त्यांना काही ईडी लावत नाही. आज तुम्ही सत्ता, हे तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही सगळं हे करताय. संजय राऊत एकदम क्लीन आहेत. संजय राऊत आगे बोलो. कशा पद्धतीने बघतात त्यांनी थेटपणे आपल्या 3 ट्विट्सवरून आपली भूमिका मांडली. मी एक सांगू का, शिवसेना मुंबईमधून संपवायची भाजपची चाल आहे, पण ती संपणार नाही. आम्ही कट्टर शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आणि कडवट शिवसैनिक आहे. म्हणून शिवसेना ही मुंबईतून संपणार नाही. चाल आहे ते संजय राऊत बोलतात म्हणून त्यांना आतमध्ये टाकून आवाज बंद करायचा, असं त्यांचं येतं. आता आपण बघतोय या गाडीमधनं काही लोक बाहेर पडतायत. संजय राऊत यांच्या घराच्या बाहेर काही लोक पडतायत आणि त्यांच्या सोबत हे सर्व पोलिसांचं जे सेंट्रल पोलिसांचं पथक आहे ते सुद्धा इथे आलेलं आहे. आणि ही गाडी आता पोलिसांची गाडी बाहेर आली. आपण बघताय ही सर्व दृश्य अतिशय स्पष्ट आहे की ज्या पद्धतीनं ही सर्व पोलीस यंत्रणा आज सकाळपासूनच इथे उपस्थित होती. पोलिसांची एक गाडी बाहेर पडत आहे आणि ज्या पद्धतीनं कारवाई करण्यात येत होती ती बघता आत्ताच्या क्षणाला शिवसैनिकांनी संयम दाखवलाय. शिवसैनिकांनी या गाडीला बाहेर जाण्यासाठी वाट दाखवलेली आहे. कुठेही कारवाईच्या मध्ये आपल्याला यायचं नाही. याच भूमिकेनं शिवसैनिकांनी अक्षरशः आपण बघताय या गाडीला रस्ता दाखवायचं काम सुद्धा शिवसैनिकांनी केलेलं आहे. त्यांचा रोष हा थेटपणे या कारवाईच्या मागे असणाऱ्या शक्तीवरती आहे. परंतु आम्ही या सर्व कारवाईला सहकार्य करतोय. खरं तर शिवसैनिक आक्रमक झालेले होतेच, परंतु आता ही गाडी बाहेर पडते. शिवसैनिकांनी वाट दिलेली आहे. कसं बघताय याकडे? मॅडम किती बोलावं, तर गाडी ते त्यांची मुलगी आहे, जाऊ दे त्यांना. आपण त्याच्यावरती गौतमची मुलगी आहे. या गाडीमध्ये कोण आहे? मला वाटतं काय कल्पना नाही. तर राऊतांच्या कुटुंबातील काही सदस्य हे बाहेर पडतात, परंतु त्यांच्यासाठी म्हणून, केवळ त्यांच्यासाठी म्हणून हे शिवसैनिकांनी वाट मोकळी करून दिलेली आहे. त्यांनी रस्ता बाजूला सोडलेला आहे आणि पुन्हा एकदा शिवसैनिक संजय राऊत तुम संघर्ष करो, संजय राऊत तुम संघर्ष करो, भाजप हमसे डरती है, ईडी को आगे डरती है, भाजप हमसे डरती है, ईडी को आगे डरती है. संजय राऊत तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. भाजप हमसे डरती है, ईडी को आगे करती है, भाजप हमसे डरती है, ईडी को आगे करती है. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राऊत साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शर्म करो, शर्म करो, भाजप सरकार शर्म करो, 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 शर्म करो, शर्म करो, भाजप सरकार शर्म करो. तर आपण बघताय की ज्या पद्धतीनं आक्रमक शिवसैनिक आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि हे सर्व शिवसैनिक एकत्र आलेले आहेत. शिवसैनिक हे भांडूप इथल्या संजय राऊत यांच्या घराच्या पत्राचा पुनर्विकास प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा थेट आरोप ईडीनं लावलेला होता संजय राऊत यांच्यावर. कारवाईला सहकार्य केलं नाही आणि या कारणास्तव अनेक समन्स बजावल्यानंतरही ते आले नाही अशा पद्धतीचा आरोप करत आज इथे येऊन पोहोचलेली आहे आणि ईडीचं पथक दाखल होतात. आतमध्ये ईडीचं पथक आहे तर बाहेर शिवसैनिक येऊन पोहोचलेले आहेत. त्या पद्धतीने सुस्मिता
सुस्मिता, या सगळ्या संदर्भात आपण बोलूच, मात्र अगदी एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आणि आताची सगळ्यात मोठी बातमी घडामोड आपण पाहतोय ती म्हणजे संजय राऊतांच्या मुंबईतल्या घरी ईडीचं पथक पोहोचलंय सकाळी 7:30 वाजता. राऊतांच्या भांडूपच्या घरी ईडीचं पथक आहे आणि सध्या चौकशी सुरू आहे. पत्रात चाळ घोटाळा प्रकरणी राऊतांची ईडी चौकशी होण्याची शक्यता आणि त्यासाठीच हे ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी आज सकाळी दाखल झालंय. राऊतांच्या घराबाहेर सीआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि आता हळूहळू संजय राऊत यांचे समर्थक देखील, शिवसेनेचे कार्यकर्ते देखील संजय राऊतांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झालेली आहे. आणि हे कार्यकर्ते जमलेले आहेत तिथे ते ठिय्या देऊन बसलेले आहेत. घोषणाबाजी सुरू आहे मोठ्या प्रमाणात. केंद्र सरकार विरोधात, भाजपच्या विरोधात ही घोषणाबाजी सध्या सुरू आहे. ही दोन दृश्य संजय राऊत यांच्या घराच्या बाहेर सीआयएसएफचे जवान आहेत, त्याचसोबत पोलीस सुद्धा आता दाखल झालेले आहेत. आणि ही दुसरी दृश्य संजय राऊत यांचे समर्थक हे त्यांच्या घराबाहेर ठिय्या देऊन बसलेत आणि ते भाजपच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतायत. थेट जाऊयात. सुस्मिता भदाणे आमच्या प्रतिनिधी अगदी सकाळपासून संजय राऊत यांच्या घराबाहेर उपस्थित आहेत आणि तिकडची सगळी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचवतायत. सुस्मिता, आता एकावर एक ट्विट्स संजय राऊत यांची येत आहेत. आपण पाहिलं ते आपली भूमिका या ट्विट्सच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतायत. दुसरीकडे त्यांचे समर्थक हे देखील त्यांच्या घराबाहेर आक्रमक झालेत आणि जोपर्यंत ईडीचं पथक हे घराबाहेर येत नाही तोपर्यंत ते तिथून काही हलणार नाहीत असं म्हणतायत. काय सगळी माहिती? संजय राऊत यांच्या घरामध्ये सध्या आपण जर बघाल तर हे सर्व जवान जे आहेत, पोलिसांचं जे केंद्रीय पोलिसांचं पथक आहे ते येऊन पोहोचलेलं आहे. तर दुसरीकडे आतमध्ये कारवाईचं स्वरूप सुरू असताना बाहेर शिवसैनिक सुद्धा एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. हे शिवसैनिक मुख्यत्वे संजय राऊत यांना समर्थन करतायत. ज्या पद्धतीने ते घोषणाबाजी करतायत ते बघता त्यांचा थेट रोष हा भाजपावरती आहे. ज्या पद्धतीनं सकाळी 7:30च्या दरम्यान हे पथक इथे पोहोचलं आहे तेव्हापासूनच एक एक करत शिवसैनिकांनी जमायला सुरुवात केली. अजूनही शिवसैनिक हे इथे पोहोचण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांना इथे येण्यापासून अडवलं जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा आता काही क्षणापूर्वी इथे पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या शिवसैनिकांचा रोष आहे, त्यांचा राग आहे तो बघता ज्या पद्धतीनं ही कारवाई करण्यात आली. अनेक शिवसैनिकांना रस्त्यावर शिवसैनिक रस्त्यावर आले. पद्धतीनं ही कारवाई करण्यात आली, ज्या पद्धतीनं ही कारवाई करण्यात आली यातनं शिवसेनेला काही दगाफटका करण्याचा इच्छा होती का असं वाटतं? या कारवाईचा मुख्य उद्देश काय? हे सगळं सुरुवात झाली आहे. आणि त्यांनी शिवसेनेच्या वतीनं थेटपणे संजय राऊत यांना पाठिंबा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक एक करत अशाच पद्धतीने सर्व शिवसैनिक येणार आहेत. पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त या आजूबाजूच्या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे, कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ शकतो. जर अशाच पद्धतीने शिवसैनिक बाहेर आले, घराबाहेर बसून ठिय्या मांडला तर परिस्थिती हाताळणं प्रशासनासाठी, पोलिसांसाठी कठीण होणार आहे. आणि म्हणूनच वरिष्ठ पोलीस अधिकारी कदम सुद्धा इथे येऊन पोहोचलेले आहेत. ते आता आतमध्ये आहेत आणि ज्या पद्धतीने ही कारवाई केली जाईल, जसा जसा वेळ जाईल तशी शिवसैनिकांची संख्या सुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता बरं सुस्मिता, आता अधिकाधिक संजय राऊत समर्थकांची गर्दी त्यांच्या घराबाहेर वाढायला लागली आहे का? सुस्मिता, आवाज येतोय?
संजय राऊतांचे समर्थक आता कुठून कुठून येत आहेत? गर्दी वाढायला लागली का त्यांच्या घराबाहेर? खरं तर हे सर्वच सुनील राऊत यांचे, संजय राऊत यांचे समर्थक आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये संजय राऊत यांच्या कुटुंबियांसोबतच सुनील राऊत जे इथले स्थानिक आमदार आहेत ते सुद्धा याच घरामध्ये आहेत. मैत्री बंगला संजय राऊत यांचा भांडूप इथे आहे आणि याच ठिकाणी आता हळूहळू सर्व शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे. भगवे झेंडे घेऊन शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक हे रस्त्यावर उतरलेले आहेत. कशा पद्धतीनं ही कारवाई होते आहे? आणखीन काही शिवसैनिक इथे येणार आहेत का? अजून कोणी बाहेर पडलेलं नाही, तरी पण बाहेर तुम्ही बघाल तर सगळे शिवसैनिक, महिला शिवसैनिक उभे आहेत. आणि हे जे मराठी माणसांना संपवण्याची बीजेपीची चाल आहे, पण ती संपणार नाही आहे. कारण आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्यामुळे आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, ना ईडीला घाबरत, ना बीजेपीला घाबरत. महिला शिवसैनिक सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येने आलेले आहेत. येणार कारण का आमची संघटनाच तशी आहे. काही झालं तरी आम्ही धावणार, किती काही झालं तरी. आज मोठ्या संख्येने शिवसैनिक इथे येत आहेत, परंतु त्यांना पोलिसांच्या बंदोबस्ताला सामोरं जावं लागतं. स्थानिक पोलीस इथे पोहोचलेले आहेत. आतमध्ये कारवाई सुरू आहे. कसं बघता याकडे? एक लक्षात घ्या, हे सगळं दबावतंत्र आहे. शिवसैनिकांचं खच्चीकरण आणि जाणून बोलून शिवसेनेच्या नेत्यांना त्रास द्यायचा प्रकार आहे. पण अशा सगळ्या गोष्टीला शिवसैनिक घाबरणार नाही. शिवसैनिक या सगळ्याला समर्थपणे तोंड द्यायला तयार आहे. संजय राऊत यांनी 3 ट्विट करत आतमध्ये कारवाई सुरू असताना त्यांनी 3 ट्विट केलेले आहेत. त्यात त्यांनी थेट बाळासाहेबांची शपथ घेऊन म्हटलेलं आहे. बरं सुस्मिता, थोडंसं थांबवते, आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयातच. मात्र आपल्यासोबत सध्या भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार फोन लाईनवरती जोडले गेलेत. मुनगंटीवारजी, संजय राऊतांवरची ही ईडीची कारवाई, थेट पथक त्यांच्या घरी सकाळीच पोहोचलेलं आहे. काय यावरती तुमची प्रतिक्रिया? नाही, तपास यंत्रणेकडे जर काही माहिती असेल तर तपास यंत्रणा चौकशी करते, प्रश्न विचारते, त्याची उत्तरं शोधतात आणि जिथं कुठं चूक असेल तिथं चूक आणि जिथं निर्दोष असेल तिथं निर्दोष असं चौकशी यंत्रणेकडून पूर्णपणे त्या संदर्भात सर्टिफाय केलं जातं. आपल्याला काही माहिती आहे, या अगोदर पाटणकर यांची चौकशी झाली आणि मग चौकशी अंती प्रश्नाची उत्तर आल्यानंतर त्या संदर्भात पाटणकर यांना त्यामधून सूट देण्यात आली आणि त्या संदर्भातली माहिती ईडीने जाहीर केली. या अगोदर माननीय मोदीजींची 9 तास सीबीआय एसआयटीनी चौकशी केली. माननीय देवेंद्रजीची सीआरपीची 160 मध्ये चौकशी झाली. तर हा एक तपासाचा भाग असतो. राजकीय नेत्यांनी तपास यंत्रणेला सहकार्य केलं पाहिजे. राजकारण आहे असं सांगत या शब्दाच्या मागे जपण्याचा प्रयत्न न करता जर आम्ही तपास यंत्रणेला या अमृत महोत्सवी वर्षामध्ये सहकार्य केलं आणि एक आदर्श प्रस्थापित केला तर तो सर्वांनाच एक प्रेरणा देणारा, ऊर्जा देणारा असतो आणि देशाच्या संविधानावर आमचा विश्वास आहे, हा विश्वास व्यक्त केल्याची भावना सुद्धा यातून निर्माण होत असते. बरं, मात्र मुनगंटीवारजी, सध्या संजय राऊतांच्या घराबाहेर इतकी मोठी गर्दी जमली आहे आणि ते सगळे भाजपच्या नावाने हल्लाबोल सुरू आहे, मानसिक त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे आणि शिवसेना फोडण्याचं काम किंवा मग मुंबईतून शिवसेना नष्ट करण्याचं काम भाजप करतंय असा थेट आरोप केला जातोय. आता हे घिटे पिसे डायलॉग आहे. हा डायलॉग अनेक वर्ष पहिल्यांदा काँग्रेसवर आरोप केले त्यांनी की मुंबई तोडण्याचा डाव आहे आणि मुंबईच्या जनतेची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करायचा. हा एक मोठं म्हणजे या अगोदर सुद्धा हा प्रकार झाला आहे. पहिल्यांदा काँग्रेसला शिवे देत होते. काँग्रेसला ते म्हणायचे की कर्नाटक सीमा प्रश्न हा पंडित नेहरूंनी तयार केला. मुंबई तोडण्याचा डाव तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांचा होता, आता भाजपचा आहे. आणि म्हणून आता मुंबईची जनता, महाराष्ट्राच्या जनतेने खरा चेहरा समजून घेतला. यांचा खरा चेहरा हा महाराष्ट्र धर्माचा नाही, मराठी माणसाच्या उन्नतीचा नाही, तर आपल्या कुटुंब वंश परंपरा चालवण्यासाठी आहे. हे आता जनतेला माहीत झालं आणि आपल्याला निवडणुकीमध्ये एकीकडे सांगायचं ईडीच्या चौकशीनी घाबरून भाजप शिवसेनेचं सरकार आलं म्हणजे ते घाबरट होते आणि हे महापराक्रमी आहे असा जो भाव आहे ना, हा लोकांना समजतो ना की तुम्ही ईडीला घाबरत नाही आणि 30 वर्ष जे शिवसेनेत भगवा हाती घेऊन स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन पुढे जात होते ते घाबरट होते.
असं म्हणणं अयोग्य आहे. माननीय मोदीजींची सीबीआय चौकशी झाली, SIT झाली, ते घाबरले नाही. कारण राजकारणामध्ये हा नेत्यांचा स्थायी भाव असावा अशी अपेक्षा आहे. घाबरण्याचं काय कारण आहे? मायावतींची चौकशी झाली, काय पक्ष सोडू द्या. लालू प्रसाद यादवांची चौकशी झाली, काय त्यांनी पक्ष सोडू द्या. राज ठाकरे साहेबांची चौकशी झाली, त्यांनी काय पक्ष सोडू द्या. अमित भाईंना तर काँग्रेसच्या राज्यामध्ये जेलमध्ये टाकलं गेलं, ते तर अजून त्यातून सोन्यासारखे पुढे आले आणि आज देशामध्ये माननीय मोदीजींच्या सोबत पूर्ण शक्तीने देशाच्या प्रगतीसाठी काम करताय. जगामध्ये विश्वगौरव, झेंडा फडकावा, माझा पवित्र तिरंगा, यासाठी काम करताय. बरं, सुधीर मुनगंटीवारजी खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर संजय राऊत यांच्या घरी ईडीची होणारी कारवाई, आता भाजपच्या काही नेत्यांना सुद्धा काही प्रकारच्या चौकशांना सामोरं जावं लागलेलं होतं, त्यामुळे तपासामध्ये सहकार्य करावं आणि हा स्थायी भाव असावा अशी प्रतिक्रिया मुनगंटीवारांनी दिली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येतोय. सगळे अपडेट्स घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. संजय राऊतांच्या मुंबईतल्या घरी ईडीचं पथक दाखल झालंय आणि राऊतांच्या भांडूपच्या घरी ईडीचं पथक त्यांची चौकशी करतंय. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांची ईडी चौकशी होण्याची शक्यता आणि राऊतांच्या घराबाहेर सीआरपीएफचा मोठा बंदोबस्त सकाळी 7:30 वाजल्यापासून आहे, जेव्हा हे ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं. संजय राऊत आणि त्यांचे कुटुंबीय हे घरामध्येच आहेत. संजय राऊत यांच्यावरती सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईच्या विरोधात त्यांचे समर्थक त्यांच्या घराच्या बाहेर जमलेले आहेत मोठ्या प्रमाणात आणि तिथे घोषणाबाजी सुरू आहे. भाजप विरोधात आणि ईडीच्या विरोधात, केंद्र सरकार विरोधात ही घोषणाबाजी. आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. या सिनेमातलं वाट लगा देंगे हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. हे गाणं सध्या चांगलंच गाजत असून याच पार्श्वभूमीवर विजयनं एक रील शेअर केलंय. इंडिया सेज वाट लगा देंगे असं कॅप्शन त्यानं आपल्या पोस्टला दिलंय. साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडेचा लायगर हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोघेही सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. याच दरम्यान दोघांनी मुंबई लोकलमधून प्रवास केला. त्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. मुंबईमध्ये एका फॅशन शोमध्ये सेलिब्रिटींनी रॅम्प वॉक केला. यावेळी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजाचा रॉयल अंदाज पाहायला मिळाला. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या शोसाठी त्यांनी रॅम्प वॉक केला. गेल्या काही दिवसांपासून एक विलन रिटर्न सिनेमा रिलीज झालाय. मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटानं संथ सुरुवात केली. या चित्रपटानं पहिल्या दिवशी 7 कोटींची कमाई केली. अभिनेत्री शिल्पा शेट्टी वृंदावनला पोहोचली होती. पोलीस संरक्षणात शिल्पा बाके बिहारी मंदिरात पोहोचली आणि दर्शन घेत तिनं पूजा केली. यावेळेचा एक व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवरती शेअर केलाय. मुंबईत एका फॅशन शोमध्ये सेलिब्रिटींनी रॅम्प वॉक केला. यावेळी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचा रॉयल अंदाज दिसला. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या शोसाठी त्यांनी रॅम्प वॉक केला आणि यावेळेचे काही फोटोज दीपिकानं सोशल मीडियावरून शेअर केलेत. रत्नागिरीतील पोलीस वसाहत सध्या शेवटच्या घटका मोजत असल्याचं दिसतंय. पोलीस क्वार्टर्समधील घरांच्या छतांची दुर्दशा झाली आहे, तर दरवाजे देखील तुटलेले आहेत. त्यामुळे अनेक पोलीस भाड्यानं खोल्या घेऊन राहत आहेत. बदलापूर शहरामध्ये स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळलाय. परदेशातून आलेल्या नातेवाईकांमुळे स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं समोर आलंय. तर मीरा भाईंदरमध्ये सुद्धा स्वाईन फ्लूचे 3 रुग्ण आढळलेत. स्वाईन फ्लूनं डोकं वर काढल्यामुळे पालिका प्रशासन सतर्क झालंय. सुरक्षा रक्षकांकडून अचानक बंदुकीची गोळी सुटल्यानं बँकेत कामानिमित्तानं असलेल्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. अजित जोशी असा मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ही धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये घडली. गोळी व्यक्तीच्या डोक्यातून थेट आरपार गेली. यात ग्राहकाचा जागीच मृत्यू झालाय. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मराठी शाळेत हँड ग्रेनेड सापडल्यामुळे खळबळ माजली आहे. शाळेतील मुलं खेळत असताना त्यांना बॉम्ब दिसला. त्यांनी ही माहिती शाळेला सांगितली. त्यानंतर शाळेनं पोलिसांना माहिती दिली आणि बॉम्ब पथक शाळेत दाखल झालं. तर पोलीस सुद्धा या प्रकरणाचा शोध घेत आहेत.
रायगडच्या सुधागडमध्ये गुरं चारण्यासाठी गेलेला एक तरुण हातपाय धुताना विहिरीत पडला. तोल गेल्यानं 25 फूट विहिरीमध्ये तो पडला आणि ही माहिती मिळताच रेस्क्यू टीम आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या तरुणाला बाहेर काढलं. जालन्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचारी नसल्यामुळे एका महिलेची भर पावसात रस्त्यावरच प्रसूती करण्यात आली. तालुक्यातील वडीगोदरी इथली ही घटना आहे. आरोग्य केंद्रातील निष्काळजी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली जाते. जळगावात एका दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणीला भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. चाळीसगाव धुळे रोड मार्गावरील ही घटना आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून पंचनामा केलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात शेतशिवारात वीज पडून 2 महिला आणि 2 मुली अशा चौघांचा मृत्यू झालाय. तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वायगाव भोयर या गावातल्या शेतशिवारातली ही घटना आहे. अचानक एकाच कुटुंबातील 4 महिलांवरती वीज कोसळून मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होते. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि आताची मोठी बातमी आपण पाहतोय. संजय राऊत यांची ईडीच्या पथकाकडून चौकशी सुरू आहे त्यांच्या घरी आणि यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते. संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक सकाळी 7:30 वाजता दाखल झालं आणि राऊतांच्या भांडूपच्या घरी हे ईडीचं पथक सध्या त्यांची चौकशी करतंय. आता साधारणपणे बरेच तास झालेत. आणखी किती वेळ ही चौकशी सुरू राहते किंवा होते हे आपल्याला कळेलच आज संपूर्ण दिवसभरात. संजय राऊतांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. त्याचसोबत ईडीच्या पथकासोबत सीआयएसएफचे जवान सुद्धा तिथे तैनात आहेत आणि या सगळ्या वातावरणात संजय राऊतांच्या घरी ईडीच्या पथकाकडून त्यांची चौकशी केली जाते. या ईडीच्या चौकशीचे आणि संजय राऊत यांच्या या ईडीच्या चौकशी संदर्भातले प्रत्येक अपडेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती पाहायला मिळणार आहेत. मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.